लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। बघा बऱ्याच ताई या ठिकाणी आतुरतेने वाट बघत होत्या, त्या म्हणजे लाडक्या बहिणीच्या या हप्त्याची, या लाडक्या बहिणीच्या भत्त्याची। तर कोणत्या कोणत्या ताईला हप्ता मिळणार आहे आणि कोणत्या कोणत्या ताईला भत्ता मिळणार आहे, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी समोर आलेल्या आहेत। आणि हे वाटप येणाऱ्या 6 ते 7 दिवस चालणार आहे। कोणत्या ताईला कधी पैसे भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्या लाडक्या ताईंनो लोकमत न्यूजपेपरची ही बातमी आहे, लोकमतची ही बातमी आहे। या ठिकाणी तुम्हाला मी सगळ्या गोष्टी डिटेल स्वरूपात देणार आहे। आणि तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय, ज्या ताईला 6वा हप्ता, 7वा हप्ता, 8वा हप्ता, 9वा हप्ता भेटला नसेल त्यांनी एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। कारण की लाडक्या ताईंनो लक्षात घ्या, तुम्हाला हा पुढचा हप्ता या ठिकाणी कधीपर्यंत भेटणार आहे याच्या देखील तारखा समोर आलेल्या आहेत। आणि अजून एक महत्त्वाची बातमी, ज्या अंगणवाडी सेविका ताई आहेत बघा, त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी समोर आली आहे। बातमी काय आहे, कधीची आहे, सगळ्या गोष्टी सांगतो। लेटेस्ट बातमी तुमच्या समोर आलेली आहे, ती लेटेस्ट बातमी तुम्हाला आता मी सांगणार आहे। लाडक्या ताईंनो बघा, भरपूर दिवसापासून या अंगणवाडी सेविका ज्या ताई आहेत, त्या ताई या ठिकाणी वाट बघत होत्या भत्त्याची। त्यांना हे जे पैसे भेटणार होते, लाडक्या बहिणीचे फॉर्म भरल्यानंतरचे ते पैसे त्यांना भेटत नव्हते, त्याच्यामुळे त्यांनी मोर्चे काढले होते, आंदोलन केले होते। तर त्या ताईंचे पैसे, त्या ताईंना भत्ते या ठिकाणी भेटायला सुरुवात झालेली आहे। आणि ती कधीपर्यंत भेटणार आहे ते देखील सांगणार आहे। तर अंगणवाडी सेविका ताई कोणी आहेत का आपला व्हिडिओ बघतायत, कमेंट बॉक्स मध्ये सांगा। अंगणवाडी सेविका ताईंनो एक मोठी बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, लेटेस्ट बातमी तुमच्यासाठी आलेली आहे। बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मार्च 20 म्हणजेच आजची 20 मार्चची ही बातमी आहे। आणि 2025 म्हणजे आजचीच तुमच्या पुढे ही बातमी दिसत आहे। एकदम लेटेस्ट बातमी तुमच्या समोर आहे। बातमी काय बघा, अंगणवाडी सेविकांना मिळणार लाडक्या बहिणींचा भत्ता। कोल्हापूर जिल्ह्यातल्या किती मिळाला आणि निधी आणि वाचा याच्याबद्दल बघा। कोल्हापूर जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, अशा बऱ्याच जिल्ह्यामध्ये वाटपाला आता सुरुवात झाली आहे। असं नाही की फक्त कोल्हापूरलाच होणार आहे किंवा सोलापूरलाच होणार आहे, बऱ्याच जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे। आणि जिल्ह्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांना देखील हे पैसे आता भेटणार आहेत। जर कोणी लाडक्या ताई असतील, अंगणवाडी सेविका कोणी व्हिडिओ बघत असतील, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ती बातमी तुम्हाला सांगतो। आणि ज्या लाडक्या ताई आहेत, ज्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांना मागचे हप्ते ज्यांना भेटले नव्हते त्यांना पण एक बातमी समोर आली। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप महत्त्वाची अपडेट्स तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। लाडक्या ताईंनो बघा, एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे, ती म्हणजे ह्या पहिली आपण बातमी ती बघणार आहोत, ती म्हणजे अंगणवाडी सेविकांसाठीची बातमी बघणार आहोत। आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो 8वा 9वा हप्ता ज्यांना भेटला नाही त्याच्याबद्दल मी बोलणार आहे। चला सगळ्यात पहिले आपण बघूया, लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबविण्यात मोलाचा वाटा निभावणाऱ्या अंगणवाडी सेविकांना अखेर योजनेचा भत्ता पुढील 8 दिवसात मिळणार आहे। म्हणजे पुढच्या 8 दिवसामध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी हे भत्त्याचे पैसे वाटप होणार आहेत। म्हणजे तुम्हाला मी मागे पण सांगितलं बघा, ही 26 तारीख आहे, 26 मार्च पर्यंत काय आहे, अधिवेशन आहे। आणि या अधिवेशनाच्या अगोदर 26 मार्चच्या अगोदरच सगळ्या ताईंना, कोणत्या ताई आहेत, ज्या अंगणवाडी सेविका आहेत, लाडक्या ताईंनो कुणी तुमच्या मैत्रिणी आहेत का, तुमच्या कोणी शेजारी अंगणवाडी सेविका राहतायत का, त्यांना जाऊन हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। कारण की त्यांना जे पैसे भेटत नव्हते ते पैसे सरकारने अप्रूव्ह केले, मंजूर केले। आणि तुम्हाला या 26 तारखेपर्यंत सर्व ताईंना हे पैसे मंजूर झालेले आहेत, त्याला ते भेटणार पण आहेत। या ठिकाणी तुम्ही खाली पण या ठिकाणी वाचू शकतात, कुठे सगळ्याच गोष्टी तुम्ही या ठिकाणी वाचू शकतात। बघा, सेविकांना अखेर योजनेचा भत्ता पुढील 8 दिवसात मिळणार आहे। त्यासाठी जिल्ह्यातील 1.5 कोटीचा निधी या ठिकाणी आलेला आहे। जिल्हा महिला व बाल कल्याण विभागामार्फत अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर प्रत्येक अर्जाला 50 रुपये याप्रमाणे रक्कम वर्ग केली जाणार आहे। बघा, ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांनी जेवढे फॉर्म भरलेत तेवढ्या प्रत्येक फॉर्म मागे त्यांना 50 रुपये या ठिकाणी सरकार देणार होतं। आणि ते आता या ठिकाणी आता पैसे पुढे आता मंजूर झालेले आहेत आणि ते तुम्हाला येणाऱ्या 8 दिवसामध्ये या ठिकाणी भेटणार आहेत। तुम्हाला मी मागे पण बघा 2 दिवसापूर्वी पण सांगितलं होतं, ज्या ताईंना पैसे येत नसतील त्यांनी 26 मार्च पर्यंत वाट बघायचे। बघा, अजून एक गोड बातमी भेटली, ती म्हणजे अंगणवाडी सेविकांना, त्यांना पण 26 मार्च पर्यंत तुम्हाला पैसे भेटणार आहेत। काळजी करायची आता गरज नाहीये। लोकमतची ही बातमी आहे, लोकमत न्यूजपेपरने ही बातमी दाखवलेली आहे। येणाऱ्या 8 दिवसात
दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत. ही झाली बातमी कुणाची? अंगणवाडी सेविकांची. आता राहिली गोष्ट कुणाची? ज्या ताईंना मागचा हप्ता कुणाला भेटला नव्हता त्यांनी मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. लाडक्या ताईंनो एक छोटा प्रश्न विचारतोय तुम्हाला की आतापर्यंत अशा कुणी ताई राहिल्यात का शिल्लक ज्यांना मागचा 8वा हप्ता भेटला नाहीये, 9वा हप्ता भेटला नाहीये, किंवा मागचे पण फॉर्म भरले, अप्रुव्हल झालंय पण तरी पण पैसे आले नाहीत, अशा कोणी ताई असतील तर कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय. कारण की त्यांच्या काही गोष्टी आपल्याला चेक करायच्यात आणि त्याच्यानुसार तुम्हाला पुढचे पैसे भेटणार आहेत. म्हणजे काही काही असे कारण आहेत ते खूप महत्वाचे आहेत. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ह असेल तर सगळ्यात पहिली कारण बघा, जर तुम्हाला हप्ता भेटत नसेल तर सगळ्यात पहिलं कारण एकच आहे, तुमचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ह झालेलं आहे तर ते रिजेक्ट मध्ये पडले, पेंडिंग मध्ये गेलं, रिव्ह्यू मध्ये गेलं तर तुम्हाला पैसे भेटणार नाही. हे पहिलं कारण झालं. बघा, लाडक्या ताईंनो तुमचे प्रश्न उत्तर पण घेणार आहे, त्याच्यामुळे सर्वांनी आपले आपले प्रश्न विचारायचे आहेत. तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आलेत एकदा मला कमेंट बॉक्समध्ये नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला किती हप्ते भेटले ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. बघा, ज्या ताईंना पैसे भेटत नाहीयेत त्यांचं एकमेव कारण आहे त्यांचं फॉर्मचं स्टेटस. हे स्टेटस जे आहे ते स्टेटस जर अप्रूव्हच्या ऐवजी जर पेंडिंग, रिव्ह्यू मध्ये, रिजेक्ट मध्ये गेलं तर पैसे भेटणार नाही. हे सगळ्यात पहिलं कारण आहे. दुसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे डीबीटी. तुमचं डीबीटी जर ऍक्टिव्ह नसेल, बघा डीबीटी जर तुमचं ऍक्टिव्ह नसेल, इनएक्टिव्ह जर असेल तुमचं, म्हणजे तुमचं या ठिकाणी आधार कार्डला सीडिंग झालेलं नसेल किंवा तुमचं काही कारणास्तव ते बंद पडलंय तर त्या ताईंना पण पैसे भेटणार नाहीत. हे तुम्हाला मी अगोदरपासून सांगतोय, जवळजवळ 6 ते 7 महिन्यापासून सांगतोय. डीबीटी जर तुमचं ऍक्टिव्ह असेल त्या महिन्यामध्ये तुम्हाला पैसे भेटतील आणि ज्या महिन्यात तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह राहणार नाही त्या दिवशी तुमचे पैसे तुम्हाला येणार नाही. त्याच्यामुळे असं समजू नका की सर मला 9 हप्ते आलेत मग 10वा हप्ता येईन का ऑटोमॅटिक, नाही. तर लक्षात घ्या, जर तुमचं डिएक्टिव्ह झालं, तुमचं डीबीटी इनएक्टिव्ह झालं, तुम्हाला पैसे भेटणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येक महिन्याला चेक करत राहायचं डीबीटी आपलं ऍक्टिव्ह आहे का डिएक्टिव्ह आहे. कधी कधी काय होतं, बँकेच्या पॉलिसी बदलतात, बँकेच्या नवीन काय योजना येतात, नवीन काय अपडेट येतात, त्याच्यामुळे त्यांना आधार कार्ड सीडिंग करावं लागतं आणि काय काय त्यांचे आधार कार्ड सीडिंग मग त्याच्यानुसार बंद पडतात. मग त्या ताईला पैसे भेटत नाहीत आणि मग ताई ओरडतात की बाबा सर का पैसे आम्हाला येत नाहीत, सरकारने आता योजना बंद केली का, सर आम्हाला पैसे का टाकत नाहीत. तर एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या 2 गोष्टी चेक करा सगळ्यात अगोदर. तुमचं स्टेटस काय आहे, फॉर्मचं स्टेटस काय आहे आणि तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का डिएक्टिव्ह आहे. हे 2 महत्वाचे कारण आहेत. आता तिसरं कारण तर काय सगळ्यालाच माहिती आहे, ते म्हणजे इतर कोणत्या योजनेचा जर लाभ घेत असाल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. 1500 रुपये जर इतर कोणत्या योजनेचे भेटत असतील तुम्हाला, संजय गांधी वगैरे त्याच्यासारखे, तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे भेटणार नाहीत. पण बाकीचे जर तुम्हाला 500 रुपये किंवा 1000 रुपये कुठं दुसऱ्या योजनेचे भेटत असतील तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे तुम्हाला 500-1000 रुपये त्यानुसार भेटत राहतील. हे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. या 3 महत्वाच्या गोष्टी आहेत इतर योजनेचा जर तुम्ही कोणी लाभ घेत असाल तर या 3 कारणामुळे तुम्हाला तुमचे पैसे भेटत नाहीयेत. तर आता बघा, आपण काही प्रश्न उत्तर आपण घेऊया. बऱ्याच ताईंचे प्रश्न आले होते, ते प्रश्न आपण या ठिकाणी घेऊया. बघा, आहे ते मिळाले तरी खूप आहे दादा, आमच्या भावांना कोटी कोटी प्रणाम. या ठिकाणी ताईंनी काय सांगितलंय, 2100 रुपये नाही भेटले तरी चालन, जे काही भेटायले 1500 रुपये असतील, 500 रुपये असतील, 1000 रुपये असेल, काय जे भेटायले ते भेटून द्या, अशा स्वरूपाचं या ठिकाणी ताईंनी वक्तव्य केलेलं आहे. माझी पण हीच अपेक्षा आहे, सरसगट सगळ्याला पैसे देऊन टाका, कुणी अपात्र करू नका, कुणाला बाहेर काढू नका. भले तुम्ही 2100 रुपये नका देऊ, पण हाय त्या ताईला जेवढे जेवढे पैसे द्यायला चालू आहे तुमचं पहिल्यापासून, निवडणुकीच्या अगोदर असेल, नंतर असेल, ज्या ताई ऑलरेडी तुम्ही घेतल्या होत्या लाडक्या बहिणीला, त्यांना पहिले हप्ते आलेत, त्या ताईला हप्ते राहून द्या जसे तसे. 1500 का होईना हप्ता चालू राहून द्या. 2100 नाही दिलं तरी बाबा चालतंय, पण ज्या ताईला भेटत होते सगळ्याला सरसगट 2100 का 1500 का होईना देऊन टाका, अशी मी पण मागणी करतो सरकारकडे. चला पुढचा प्रश्न बघूया. हो सर, आम्हाला 2100 रुपये पाहिजे सर, खूप खूप धन्यवाद, आनंद होईल दादा तर 2100 रुपये भेटले तर. बघा लाडक्या ताईंनो, 2100 रुपये जर भेटले तर एकदम आपण म्हणतो दुधात साखर पडली, दुधात साखर म्हणल्यासारखं आहे. जर पुढच्या महिन्यात 2-3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये जर 2100 रुपये भेटायला सुरुवात झाली तर खूपच चांगलं होईल. ते तर अत्यंत आनंदाची बातमी असेल, कारण 1500 पेक्षा 2100 भेटणं खूप चांगली गोष्ट आहे. पण ते सगळ्याला सरसकट द्या. माझी मागणी एकच आहे की बाबा तुम्हाला जे काही पैसे द्यायचे, 1500 द्या, 2100 द्या, 3000 द्या, 4000 द्या, काय द्यायचे ते द्या, पण सरसगट सगळ्या ताईंना द्या. असं नका समजू की बाबा ही ताई निराधार आहे, ही ताई संजय गांधी योजनेची, ही PM किसान योजनेची, ही बाबा अशीच आहे, ही ताई
ताई तशीच आहे, ही 4 चाकीवाली ताई आहे, असं ही आधार कार्ड वाली ताई आहे, असं करू नका. सरसगट सगळ्याला पैसे देऊन टाका. तुम्हाला काय वाटतं एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाडक्या ताईंनो सगळ्याला पैसे भेटावेत. 2100 भेटून द्या, 1500 भेटून द्या, 3000 भेटून द्या, काय भेटेल ते भेटून द्या. सरकारला जेवढे टाकायचे तेवढे टाकून द्या, पण सगळ्याला भेटावं ही माझी एकदा काय आहे सरकारकडे मागणी आहे. चला लाडक्या ताईंनो हो पाहिजेत बघा. पुढचा प्रश्न, दादा मला 7वा 8वा 9वा हप्ता आला नाही, माझा फॉर्म पण अप्रूव्ड आहे, आधार सेटिंग पण ऍक्टिव्ह आहे, इतर कोणताही लाभ घेत नाही, कारण समजले पाहिजे, प्लीज सांगा. केशरी रेशन कार्ड आहे, पंढरपूर जिल्हा सोलापूर, सुलभा. ओके ओके ओके, सगळ्या ताईंचं कम्प्लीट आहे म्हणतात सगळ्या. बघा आता डीबीटी पण कम्प्लीट आहे म्हणतात ताई, अप्रूव्ड पण स्टेटस आहे. त्याच्यानंतर ताई म्हणतात की माझं इतर कोणत्याही योजनेचा पण फायदा घेत नाहीत. मग या ठिकाणी ताई तुम्हाला एकच गोष्ट आता करावं लागणार आहे, बाकी तुम्हाला कोणीच मदत करू शकणार नाही. फक्त एक आणि एकच गोष्ट तुम्हाला करायची आहे. ह्या ताई कोणत्या आहेत बघा, विठ्ठल प्रसाद अनल बिलकर कोणी आहेत ताई, तर त्यांनी एक गोष्ट करायचंय. तुमचं सगळ्या गोष्टी कंप्लीट आहेत तरी तुम्हाला पैसे येत नसतील तर तुमचं नाव लिस्टमध्ये आहे का ते चेक करावं लागेल. आता हे नाव तुमच्या गावाच्या याद्या असतील किंवा जिल्ह्याच्या याद्या असतील त्याच्यामध्ये तुमचं काय नेमकी इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला बघावं लागणार आहे. कारण हे कोण बघणार आहे, तुमच्या अंगणवाडी सेविका. तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकाकडे जायचं आहे आणि तुम्ही जे फॉर्म भरलेले आहे ते सगळं त्यांना दाखवायचं आहे आणि त्या लिस्टमध्ये नाव आहे का नाही, काय आहे ते एकदा चेक करायचं आहे. तर काळजी करू नका, तुम्हाला पण लवकरात लवकर या. जर सगळं अप्रूव्ड असेल तर पैसे भेटून जातील, पण जर नाहीच भेटले ह्या 26 तारखेपर्यंत 26 मार्च पर्यंत तर आपल्याला पुढची कारवाई करावी लागणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो काळजी करू नका, 100% पैसे भेटणार म्हणजे भेटणार. सगळ्यांना ज्या पात्रताई आहेत भेटणार. आता ह्या महिन्यात जरी ताई तुम्हाला भेटले नसतील काळजी करू नका, पुढच्या महिन्यात तुम्हाला एकदाच 2-3 हजार रुपये, 5,000 6,000 काय असेल तुमचे जे राहिले ते सगळे भेटून जातील. काळजी करू नका, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका लाडक्या ताईंनो. आणि बघा व्हिडिओ जर आवडत असतील, माहिती जर सांगितलेली आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओ शेअर करायचा आहे, जास्तीत जास्त लाईक करायचं आहे. एवढे सारे ताई लाईव्ह बघत आहेत, सगळ्यांनी लाईक करायचं आहे. सगळ्यांनी लाईक केल्याशिवाय जायचं नाहीये. आणि चॅनलला कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, खूप महत्त्वाचं चॅनल आहे, सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. चला इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.